सन 1730 मराठ्यांच्या गादीवर थोरले शाहू महाराज राज्य करीत होते. पेशवा बाजीराव गेली 7 वर्ष मोहिमांवर मोहिमा काढून मराठा साम्राज्य विस्तार करीत होते. याच काळात 3 डिसेंबर 1730 रोजी एका वीराचा जन्म होतो, ज्यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आदराने घेतले जाते, ज्यांना इंग्रजांकडून मानाने द ग्रेट मराठा असे म्हटले जायचे. अशा महादजी शिंद्यांशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. आज आपण महादजी शिंदे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांनी पानिपत नंतर दिल्ली कशी जिंकली ते पाहणार आहोत. महादजी शिंदे हे महान सेनानी होते. 1730ला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी आणि आईचे नाव चिमाबाई असं होतं. राणोजींना एकूण 5 मुलं होती, त्यापैकीच एक महादजी. लहानपणापासून वडील राणोजींसोबत त्यांना लष्करी शिक्षण मिळालं होतं. महादजी हे लहानपणापासूनच धाडसी होते. तळेगाव उमरीच्या निजामासोबतच्या लढाईपासून ते नावारूपाला आले. यानंतर महादजींनी अनेक लढाईंमध्ये सहभाग घेतला. महादजी शिंदे यांनी वयाच्या 10व्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली. 1740च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्र्यंबक किन्नड यांना साथ दिली होती. 1742मध्ये बेळूरच्या लढाईतसुद्धा महादजी यांनी भाग घेतला होता. या लढाईत मराठ्यांनी निजामाच्या सैन्याला परतावून लावलं होतं. पानिपतच्या 3ऱ्या लढाईनंतर महादजींनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचं काम केलं. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं. 1745 ते 1761च्या दरम्यान महादजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मतनगर, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुरा तसेच पानिपतच्या 3ऱ्या लढाईतसुद्धा त्यांचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाई म्हणजे चंद्रावती गंज आणि फतेहाबादची लढाई. मल्हारराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतनगड, लालगड, बिकानेर, लासवारी, लाखमगड, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते. ते मराठा वर्चस्वाखाली आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांच्या अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी 1758मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले. जयप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते, ते 25 जुलै 1755 रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले. त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. 1761ला पानिपतचं युद्ध झालं. या युद्धात महादजी शिंदे यांच्याबरोबर दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदेंनी सुद्धा सहभाग घेतला होता. दत्ताजी आणि जनकोजी यांचा या युद्धात मृत्यू होतो. महादजींना या युद्धात पायाला जबर जखम होते व त्यांना काहीसं अधूपण येतं. या युद्धामुळे मराठ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. पुढे 1768 साली पेशवे माधवरावांनी महादजींना सरदारकी दिली. यानंतर महादजींना 1771मध्ये दिल्लीला रवाना केले. 1761ला झालेल्या पानिपतच्या युद्धाने मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं. लाखो माणसे, असंख्य जनावरे आणि प्रचंड प्रमाणात संपत्ती या युद्धात खर्च झाली होती. या युद्धानंतर मराठ्यांचे हिंदुस्थानातील वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागले होते. यानंतर लगेचच नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला होता. काही इतिहासकारांच्या मते थोरल्या माधवरावांनी पानिपतची ही झालेली हानी भरवून काढण्यासाठी महादजी शिंदेंना दिल्लीला पाठवलं. या मोहिमेत विसाजी पंत आणि रामचंद्र कानडे महादजींसोबत होते. शिवाय या मोहिमेत तुकोजी होळकर देखील होते. दिल्लीच्या या मोहिमेदरम्यान राजस्थानामध्ये राजपुतांनी उठाव केला. मथुरा, भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केली होती, ती या सर्व सरदारांनी मोडून काढली. यानंतर त्यांनी जाबेदा खानावर म्हणजेच नजीब खान रोहिल्याच्या मुलावर आक्रमण केले. त्यावेळी तो दिल्लीत होता. 1770ला दिल्लीचा बादशाह शाह आलम दिल्ली सोडून पळून गेला होता. तो दिल्लीतून थेट बिहारमध्ये इंग्रजांच्या आश्रयास गेला होता. हा बादशाह शाह आलम मराठ्यांना सतत एक विनंती करत होता की रोहिल्यांनी त्याचं राज्य ताब्यात घेतलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी. यानंतर महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं. मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानड्यांच्या सोबतीने महादजींनी जाबेदा खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. 10 फेब्रुवारीला महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला.
तिथून बादशहाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाही गादीवर बसवलं। यानंतर नजीब खानाचा बदला घेण्यासाठी पानिपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा जिंकण्यासाठी महाजी निघाले। रोहिले, पठाण, बंगश हे अफगाण एकेकाळी बादशाहचे सरदार होते, पण नंतर त्यांनी बंड केले। महाजी तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली हा भाग जिंकला। हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड करत नजीब खानाने वसवलेली राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचली। नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतलं। जाबेदा खानाने फत्तरगडच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट मराठ्यांना मिळाल्याचंही काही इतिहासकार सांगतात। यानंतर मराठे हे उत्तरेतले बादशहाचे संरक्षक होते। पंजाब सिंधमध्ये त्यांना चौथाईचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता। पानिपतचा सुभा महाजींचा जावई लाडोजी शितोळेंकडे होता। 1787च्या सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महाजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केलं होतं। याला लालसोटची लढाई म्हणतात। महाजींच्या सैन्यातल्या स्थानिक उत्तर भारतीय सैनिकांनी यावेळी बंड केलं आणि महाजींच्या सैन्यातून पळ काढला। महाजींनी यावेळेस नाना फडणवीसांकडे मदत मागितली आणि फडणवीसांनी माळव्यातल्या जहागीरातून मदतीसाठी तिकडे सैन्य पाठवले। गुलाम कादर हा जाबेदा खान रोहिल्याचा मुलगा आणि नजीब खानाचा नातू। बादशाला संरक्षण देणारे महाजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपुतांशी लढत असताना या गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला। गुलाम कादरने बादशाह शहाआलमला कैद केलं। त्यावेळी बादशाचं वय होतं 70च्या जवळ। 1780च्या सुमाराची गोष्ट आहे। या गुलाम कादरने दिवाने आममध्ये बादशाच्या जनानखान्याची कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली। गुलाम कादरने बादशाह शहाआलमचे डोळे फोडले। मथुरेतल्या महाजींना हे समजल्यावर अलीबाद्र आणि राणी खान यांनी दिल्ली जिंकली आणि किल्ल्याला वेढा दिला। गुलाम कादर या दरम्यान मेरठला पळून गेला। गुलाम कादरला पकडून महाजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशाहसमोर शिक्षा देण्यात आली। त्यानंतर बादशाहाने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकिले मुतालिक झाले। तर हिंदुस्थानातल्या वास्तव्यादरम्यान महाजी 14 वर्ष मथुरेत होते। उत्तर भारतातल्या आपल्या कार्यकाळात महाजींनी 2दा दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या तख्तावर बादशाची पुन्हा स्थापना केली। बादशाला महाजी शिंदेंनी संरक्षण दिलं, पण त्यांनी तख्त थेट ताब्यात घेतलं नाही किंवा स्वतःचा स्वतंत्र झेंडा दिल्लीवर फडकवला नाही। पानिपतच्या युद्धानंतर महाजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं। तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या सैन्यांचा भरणा होता। महाजींनी सैन्याचं स्वरूप बदललं। उत्तरेत राहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं, म्हणून महाजींनी उत्तरेतून सैन्याची भरती करायला सुरुवात केली। यातूनच शिंदेच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला। यात महाराष्ट्रातले अधिकारीही होतेच। डी बॉयन या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महाजींनी त्यांच्या सैन्यात केली होती। याशिवाय महाजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांची आपल्या सैन्यात नेमणूक केली। सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं। यासोबत महाजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक करून घेतला। त्यांनी ब्रॉन्झ तोफा घडवून घेतल्या, फॉन्ड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला। महाजी शिंदेंमुळे शिंदेंच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रे होती। महाजींकडे 30,000 कवायती पायदळ, 500 तोफ, 30,000चं घोडदळ होतं। हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे। इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले। दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महाजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले। वानवडीला भरलेल्या दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली। त्यानंतर सुमारे 2 वर्ष महाजी पुण्यातच वास्तव्याला होते। पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794ला महाजींचा ज्वराने मृत्यू झाला। महाजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्ये जमीन दिली। महाजींची छत्री आजही वानवडीत आहे।